तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत पब्लिक चर्चा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून. लोकांची जी सध्या संभ्रमित परिस्थिती आहे, स्थिती आहे, ती जाणून आपण घेणार आहोत. खरं म्हणजे पेट्रोल पंपावर आपण बघू शकता, इथं खामगावचं जे काही जुनवाला पेट्रोल पंप आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता की इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे ग्राहकांची पेट्रोल भरण्याकरता. तर आपण बाकी इथं जे उपस्थित ग्राहक आहेत त्यांना सुद्धा विचारणार आहोत की कशा प्रकारची परिस्थिती सध्या त्यांना वाटत आहे. सर, काय परिस्थिती वाटत आहे सध्या तुम्हाला? तर मागे ओके ओके, बोलू शकता का तुम्ही? नाही, माझ्या गाडीचं तर पेट्रोल संपलं, त्यामुळे ते भरायला आलो. तशी काही तुम्हाला अशी काही परिस्थिती वाटते नाही की? वाटत तर नाही. सध्या तसं काही वाटत नाही आहे. ठीक आहे. काय वाटतं तुम्ही आज जी काही गर्दा वगैरे बघून काय वाटते की पेट्रोलची परिस्थिती कुठतरी एक बिकट होत चालली आहे, असं काही वाटतंय तुम्हाला? हो, पेट्रोलची परिस्थिती एकदम बिकट वाढत आहे. कारण सगळे पंप बंद आहे. हा पंप चालू आहे एक. अच्छा, म्हणजे खामगावातले बरेच पंप बंद आहेत. बरेच पंप बंद आहेत. बरं बरं. काका, काय वाटतंय सध्याची परिस्थिती पाहून तुम्हाला? हे असं लवकर संपायला पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही त्यांनी. या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला असं काही वाटलं की कुठतरी पेट्रोल डिझेल महाग झालंय किंवा त्याला काय म्हणतात अडचण निर्माण झाली? असं आता वाटायला लागलं. आतापर्यंत काही वाटलं नाही, पण आता प्रॉब्लेम तयार होऊन 2 राहिला. दिवसात हो. क्रिएट होताना दिसत आहे. तर इथं बाकी काही ग्राहक सुद्धा आहेत. काय वाटतंय परिस्थिती सध्या? लोक प्रमाणापेक्षा जास्त आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरत आहेत, त्यामुळे पेट्रोलला शॉर्टेज येत आहे. ओके. काय अफवांवर काहीतरी अफवा पसरत आहेत असं वाटतं? हो, अफवामुळे जास्त गर्दी होत आहे आणि आणि- लोक क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोलचा स्टॉक करत आहेत. ही एकंदर आपली एक परिस्थिती होती आजची. आपण बघत आहे की पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागत आहेत. आपण अजून काही जाणून घेऊया. काका, काय वाटतंय पेट्रोलच्या परिस्थितीबाबत? काही अडचण निर्माण होत आहे सध्या आज लागून राहिली. आज वाटत आहे? म्हणजे पब्लिकची जी काही संख्या वगैरे जी काही वाढलेली आहे त्याच्यावरून वाटते कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते. बरं. तर एकंदर आपण आज ही परिस्थिती बघतोय की पेट्रोलची टंचाई भारतामध्ये निर्माण होईल का किंवा राज्यामध्ये निर्माण होईल का, हा एक महत्वाचा प्रश्न आहेच. त्यानंतर जे इथले मेन मॅनेजर आहेत या पेट्रोल पंपाचे, त्यांची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत एकंदर काय परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती नेमकी काय आहे. ग्राहकांनी घाबरून जायला पाहिजे का किंवा काही टंचाईग्रस्त येणारी काही व्यवस्था करायला पाहिजेत का, या संदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चेमध्ये आपण जसं म्हटलं होतं, ग्राहकांची सुरुवातीला आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत की कशा प्रकारची ग्राहक आता पेट्रोल पंपांवर गर्दा करताना दिसत आहेत. आपल्यासोबत इथले व्यवस्थापक आहेत, मॅनेजर आहेत पेट्रोल पंपाचे. आपण त्यांना विचारूया की नेमकी येणारी कंडिशन काय असणार आहे. सर, सुरुवातीला आपला परिचय द्या. भिंगळ थिएटर, खामगाव. पेट्रोल, फक्त पेट्रोल, आमच्याकडे डिझेल नाही आहे. बरं त्यांचे व्यवस्थापक म्हणून बरं. हरिभाऊ पुढले गिरे. सर, एकंदर आता ही जी काही परिस्थिती आहे आपण बघतोय की राज्यामध्ये असेल एक चिंतेचं वातावरण पेट्रोल डिझेलच्या बाबतीत, इंधनाच्या बाबतीत ग्राहकांमध्ये दिसत आहे. काय वाटतं तुम्हाला, रोजची जी काही परिस्थिती आहे पेट्रोल पंपावर काय वाटतं? नाही, रोजची परिस्थिती विचाराने हे अफवा आहे. जशी रोजची कस्टमर आमचे तसे चालू आहे. फरक एवढाच आहे, जे कस्टमर 100चा भरायचं आहे, 200 भरायचं आहे, ते 500 भरून राहिलं, 500 भरणारा 1000चं भरून राहिलं. म्हणजे पेट्रोल लोकांच्या मनासमोर शॉर्टेजचा समोर निर्माण होऊन राहिला. त्यामुळे लोक पेट्रोल 100चं भरता 1000चं भरून राहिले, जास्तीच भरून राहिले. तुम्हाला जो काही पेट्रोल पुरवठा रेग्युलर जो होतो नेहमीप्रमाणे तसंच चालू आहे का? पुरवठा आम्हाला ऑइल कंपनीकडून जसा सुरळीत पहिले होता तसाच चालू आहे. आम्ही जेव्हा जे इंडियन ते टाकलं समजा कंपनीकडे, तेवढाच माल आम्हाला व्यवस्थित मिळून राहिला. उशिरा येत नाही, काही नाही, टाइमशीर येतो. कमी मिळत नाही, काही नाही. जेव्हा इंडियन दिला ऑर्डर दिली तेवढा माल आम्हाला सध्या येऊन राहिला ऑइल कंपनी. म्हणजे एकंदर जी काही परिस्थिती आहे ती नॉर्मल परिस्थिती आहे, परंतु लोकांमध्ये आता सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. न्यूज मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. कदाचित त्यामुळे सुद्धा भीतीचं वातावरण असेल किंवा एक पुढची व्यवस्था करण्याचं एक माध्यम असेल किंवा ते वातावरण असेल ते निर्माण झालेलं आहे. काय सांगाल ग्राहकांना, काय सूचना द्याल तुम्ही? सध्या काही सरकारमार्फत तुम्हाला काही तशा सूचना आलेल्या आहेत का? नाही, सरकारमार्फत याच्या बाबतीत काही सूचना नाही.
सध्या काही नाही सध्या काहीच नाही, सरकार मार्फत नाही, कंपनी मार्फत नाही, ऑइल कंपनी मार्फत काही सूचना नाही आल्या. तसं नेहमीचा रेग्युलर सेल आहे तसाच चालू आहे. फक्त कॅन मध्ये बॉटल मध्ये खुल्लं पेट्रोल आम्ही देऊन नाही राहिलो, विक्री बंद आहे. खुल्लं पेट्रोल आम्ही कोणाला नाही. बरं, सध्या तुमच्या पेट्रोल पंपावर असे काही ग्राहक गर्दी करतायत का की जे मोठी कॅन घेऊन येत आहेत किंवा अजून काही मोठं साठवण्याचं एक माध्यम घेऊन येत आहेत? नाही तसं दाखवून नाही आलो, पण फक्त 1 लिटर प्लास्टिक कॅन वॉटर कॅन घेऊन येतात. सध्या कोणती मोठी 20 वाला नाही आला, 10 वाला नाही आला अजून. तुम्हाला सध्या काही सूचना आहेत सरकारकडून किंवा वरील कंपन्यांच्या मार्फत की पेट्रोल पंपाचा स्टॉक मोठ्या प्रमाणात ग्राहकांना देऊ नका? आम्हाला सूचना आहेत कंपनीकडून नाही, कलेक्टरकडून आहे की स्टॉक कॅन मध्ये कोणाला देऊ नका. मग स्टॉक मध्ये फक्त पेट्रोलच्या व्हेकलमध्ये पेट्रोल मागे अंदर खुल्लं पेट्रोल देऊ नका. तर आम्ही ते म्हणजे फक्त सध्या फक्त गाडीमध्ये जे पेट्रोल आहे तेच द्या, स्टॉक म्हणून एक पेट्रोल देऊ नका, अशा सूचना ऑलरेडी तुम्हाला आलेल्या आहेत. बरं काका, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. ग्राहकांना तुम्ही काय सल्ला द्याल शेवटचा? म्हणजे ही जी काही तारंबळ उडालेली आहे, आज आपण बघतोय की तिथेही सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत, काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना? ग्राहकांना हे सांगणार आम्ही की शॉर्टेज येणार नाही, ही अफवा आहे. पंपावर गर्दी करू नका, साठा करून ठेवू नका. आम्हाला ऑइल कंपनीने स्टॉक व्यवस्थित मिळून राहिला. तर आपण आपल्यासोबत झुंझुनवाला पेट्रोल पंपचे मॅनेजर होते. त्यांचं म्हणणं आहे की सध्या तरी सरकारच्या माध्यमातून कुठल्याही त्यांना सूचना आलेल्या नाही आहेत. आमचं न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि पब्लिक चर्चाला नक्की बघत राहा. धन्यवाद.